सर नमस्कार. नमस्कार. भाजपाच्या पश्चिम विदर्भ मेडिकल सेल संयोजकपदी आपली नियुक्ती झाली, त्याबद्दल प्रथमतः आपले हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. प्रदीर्घ दिवसानंतर मोठी जबाबदारी पक्षाने आपल्याकडे सोपवलेली आहे. या जबाबदारीची आता आपण कसं नियोजन करणार आहे, रूपरेषा काय राहणार आहे? सर्वप्रथम तुम्ही पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं आणि वरिष्ठांचं आभार व्यक्त करतो की 4-5 वर्षाच्या विश्रांतीनंतर माझ्यावर एक मोठी जबाबदारी त्यांनी टाकली आहे आणि स्पेशली हा विषय माझ्याशी निगडीत आहेत, माझ्या प्रोफेशनशी निगडीत आहेत. त्यामुळे माझी आंतरिक इच्छासुद्धा होती की आपण मेडिकलच्या दृष्टिकोनातून जे काय आपल्याला उपक्रम राबवता येईल, पक्षाच्या बांधणीकरता, पुनर्बांधणीकरता किंवा संघटनात्मक ताकद वाढवण्याकरता आपण करायला पाहिजे आणि तसाच विषय माझ्यासमोर मांडण्यात आला आणि मी त्याचं स्वागत केलं आणि मी त्यांचा आभारसुद्धा व्यक्त करतो. आता विदर्भाला 2 भागांमध्ये त्यांनी डिवाईड केलं संघटनात्मकदृष्ट्या, पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ. पश्चिम विदर्भामध्ये जवळजवळ ही 5-6-7-8 जिल्हे येतात. त्या सगळ्या जिल्ह्यांचं नियोजन प्रामुख्याने 5 मोठे जिल्हे आहेत. त्यात अमरावती हा मोठा विदर्भातला जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा येतो, अकोला येतो, वाशिम येतो, बुलढाणा येतो. मोठा परिसर जरी असला तरी पक्षाचं बळसुद्धा या भागामध्ये फार आहे. आणि मेडिकल सेलची जबाबदारी या दृष्टिकोनातून नुसती डॉक्टरांची जबाबदारी अशी नसून सामाजिकदृष्ट्यासुद्धा काही जबाबदाऱ्या पार पडल्या जाव्या अशी त्यांची अपेक्षा आहे. या जबाबदारीला मी बघण्याचा माझा दृष्टिकोन थोडासा 2 प्रकारे आहे. एक माझी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि माझी जबाबदारी टुवर्ड्स द डॉक्टर अँड पॅरामेडिकल वर्कर्स. म्हणजे डॉक्टर्स आलेत, टेक्निशियन्स आलेत, एक्सरे टेक्निशियन्स, लॅब टेक्निशियन्स, नर्सेस, वॉर्ड बॉयज, ही सगळी जी मंडळी या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, ज्याला मेडिकेअर वर्कर्स म्हणतो, त्या सगळ्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते सॉल्व करणे, त्यांच्या मूलभूत समस्या सॉल्व करणे आणि त्या मार्गी लावणे आणि सोबतच त्यांचा पक्षाकरता कसा उपयोग करून घेता येईल त्याचासुद्धा पुन्हा त्याची बांधणी करणे ही एक माझ्यावर जबाबदारी आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रामुख्याने फार चांगली जबाबदारी पार पाडली. त्या लेवलवर डॉक्टरांनी, कार्यकर्त्यांनी वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या आणि एपिडेमिक ॲक्टसारखा ॲक्ट माननीय मोदी साहेबांनी जो पास करून घेतला त्याचा या मेडिकेअर सोसायटीला फार चांगल्या प्रकारे फायदा झाला आणि प्रोटेक्शन त्यांच्यासाठी निर्माण झालं. त्याचासुद्धा मला निश्चितच त्यांचे आभार व्यक्त करावेसे वाटतात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा डॉक्टरांचं प्रोटेक्शन, डॉक्टरच्या प्रॉपर्टीज, हॉस्पिटल प्रॉपर्टीज प्रोटेक्शनबद्दल 2010 पासून एक बिल होतं. त्या बिलाला सुद्धा पुनरुज्जीवनी देण्यात आली आणि त्याचासुद्धा आता डॉक्टरांसाठी या एरियामध्ये आणि मेडिकेअर लोकांसाठी सुद्धा उपयोग करण्यात आलेला आहे. माझ्यावर जेव्हा ही जबाबदारी टाकली तेव्हा माझ्या मनात काही विशिष्ट कल्पना आहेत. सगळ्यात महत्त्वाची कल्पना आहे की भारताची लोकसंख्या ही जगाच्या पाठीवरची 2 नंबरची लोकसंख्या आहे. जवळजवळ 130 कोटी लोकसंख्या आहेत आणि इतके मोठ्या लोकसंख्येचे हेल्थचे प्रॉब्लेमसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण आणि त्यासोबतच ही जगातली 3री इकॉनॉमी आहे, जगाच्या पाठीवरची 3री रायझिंग इकॉनॉमी म्हटलं जातं. त्यामुळे लोकसंख्या, एवढी मोठी रायझिंग इकॉनॉमी, एवढं मोठं बाजारपेठ, हे सगळं गृहीत धरता जगाचं लक्ष भारताकडे लागलेलं आहे. अशा दृष्टीने भारताची थोडीशी पिछेहाट होत होती हेल्थच्या दृष्टीने. आपण सक्षम नसल्याकारणामुळे अनेक हेल्थच्या सुविधा आहे ज्या लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या. म्हणजे अंत्योदयापर्यंत या सगळ्या योजना पोहोचायला पाहिजे. अनेक लोकांपासून, दीनदयाल उपाध्यायांपासून ह्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणजे भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली त्या दिवसापासून अंत्योदयाचा उल्लेख आम्ही करतो आहेत आणि ही सगळी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत अशी प्रमुख इच्छा आहे आणि प्रबळ इच्छाशक्तीसुद्धा आमच्यापाशी आहे. त्या अनुषंगाने जेव्हा बघितलं जातं की भारत कुठे मागे जातो आहे, इकॉनॉमिकली जरी स्ट्रॉंग असला तरी पण जगाच्या पाठीवर त्याला उल्लेखनीय कामगिरी पुष्कळ करता येत नाही. कारण हेल्थचे असे अनेक इश्यू आहेत ज्या दृष्टीने फंड्स अलोकेट केल्यानंतरीसुद्धा किंवा एवढे मोठे हेल्थचे इश्यूज असल्या कारणामुळे हे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकत नाहीत. उदाहरण झालं, एखादा परिवाराचं पर कॅपिटा इन्कम आणि त्याचं थोडंसे जी तुटपुंजी जमा असते ती जमा त्यांनी त्याच्या विशिष्ट कामांसाठी, भविष्याच्या कामांसाठी किंवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, उद्योग असो किंवा फॅमिलींचे लग्न असो, काही जबाबदाऱ्या त्यांच्यासाठी जमा केली असतं. ऑल ऑफ ए सडन त्या घरामध्ये जर एखादा व्यक्ती आजारी पडला, त्याला आपण कॅटॅस्ट्रॉफिक इलनेस असं म्हणतो, आकस्मिक इलनेस म्हणतो, त्याचं नियोजन करण्याची जर वेळ आली तर त्यातला मोठासा भाग, त्या पुंजीमधला मोठासा भाग त्या आरोग्यासाठी खर्च करावा लागतो. त्यामुळे त्याचे होणाऱ्या त्याच्या पुढच्या ज्या डेव्हलपमेंट्स आहेत, बिझनेसच्या डेव्हलपमेंट्स असो किंवा परिवाराच्या डेव्हलपमेंट्स आहेत, त्या खुंटत असत. आणि अनेक वेळा ग्रामीण भागामध्ये लेबर क्लास जो आहे किंवा टेक्निकल वर्क आहे की हातावर कमवायचं आणि संध्याकाळी खायचं असा जो मजूर वर्ग आहे
जो शेतीमध्ये काम करतो, रस्त्यावर काम करतो, दुकानांमध्ये काम करतो, या लोकांवर फार मोठा आर्थिक बोजा निर्माण होत होतं. ही सगळी गोष्ट जेव्हा लक्षात आली आणि त्याचा जेव्हा अभ्यास करण्यात आला तेव्हा माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जी कल्पना मांडली ती आयुष्यमान भारत आणि त्याच्या अंतर्गत येणारा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही एक जगाच्या पाठीवरची सगळ्यात मोठी योजना आहे. मी परत विचारतो कारण याच्यासाठी जे फंड्स अलोकेट करण्यात आले ते फार मोठ्या प्रमाणात 1,35,000 कोटीपेक्षा जास्त अमाऊंट हा अलोकेट करण्यात आला त्या हेल्थच्या दृष्टिकोनातून. आणि ही जी संकल्पना आतापर्यंत वेगळ्या वेगळ्या स्कीम वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये राबवल्या जात होता, पण सेंट्रली मॉनिटर करत म्हणजे कॅबिनेटकडून रोल करत आलेली ही योजना एवढी मोठी त्यांची स्वप्नपूर्ती, याला फ्लॅगशिप योजना असं म्हटलं जातं. ही योजना राबवण्याचं मागचं इंटेन्शनच होतं की खेड्यापाड्यापर्यंत अतिशय दुर्गम भागापर्यंत लोकांना हेल्थच्या फॅसिलिटीज मिळायला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचं शुल्क न आकारता डायरेक्ट सर्व्हिसेस त्यांना मिळायला पाहिजेत. आणि फ्रॉम सेकंडरी केअर टू टर्शरी केअर, प्रायमरी केअर हेल्थ सेंटर तर डेव्हलप करतच होतात. त्यांनी जे नाव दिलं ते हेल्थ अँड वेलनेस सेंटर्स नावाने या योजनेमध्ये गेले की प्रायमरी सेंटर्स 1,35,000 जवळजवळ सेंटर्स त्यांनी राबवण्याचा जो चंग बांधला आणि एस्टॅब्लिश करतायत, ज्याच्या माध्यमातून प्रायमरी हेल्थ केअर सर्व्हिसेस त्यांना मिळतील आहेत. चाइल्ड केअर सर्व्हिसेस असो की फिमेल मॅटर्नल सर्व्हिसेस असो किंवा छोट्या मोठ्या सर्जरीज असो, पण त्याच्यानंतरच्या ज्या प्रोसिजर्स होत्या, मोठ्या सर्जरीज आहे, हार्टच्या सर्जरीज असो, किडनीचे आजार असो, त्यासुद्धा लोकांना विनामूल्य मिळायला पाहिजे आणि त्या पर्यावरणावर कोणत्याही प्रकारचा मोठा बोजा पडू नये म्हणून ही एक फ्लॅगशिप योजना जी काढली पंतप्रधान जन आरोग्य योजना, याचा फार मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं. आणि जगाच्या पाठीचं जगाच्या इकॉनॉमिस्टनी याचं कॉग्निजन्स घेतलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं की एवढी मोठी योजना कशी काय हे भारत राबवू शकतो आणि त्याचे आज रिझल्ट्स आपल्याला मिळत आहेत. जवळजवळ 1,300 दुर्मिळ आजार या योजनेच्या अंतर्गत घेण्यात आलेले आहेत आणि याचं कव्हरिंगसुद्धा त्यांनी फार मोठ्या प्रमाणात म्हणजे जे लोक यात इन्व्हॉल्व करण्यात आले, ज्या क्रायटेरियाज त्यांनी यात लेट डाऊन केलेले आहेत, जवळजवळ 50 कोटी लोक यात कव्हर होतील. 10.3 ते 10.4 कोटी फॅमिलीज यात कव्हर होतील. एका पर्यावरणामध्ये कितीही लोक असले तरी ते सगळे कव्हर केल्या जातील. आतापर्यंतच्या योजनेमध्ये काही कॅप्स लावलेल्या होत्या, 5 लोकांच्यापर्यंत मर्यादा लावली होती, त्यांना काही इकॉनॉमिकल क्रायटेरियाज लेट डाऊन केल्या होत्या, त्यांना बाकीच्या काही क्रायटेरियाज, आता या सगळ्या क्रायटेरियाज शिथिल करण्यात आले असून मॅक्सिमम लोकांपर्यंत ही योजना पोहोचायला पाहिजेत एक्सेप्ट टॅक्स पेयर्स आणि त्या काही एक्सक्लुडिंग क्रायटेरियाज जर आहेत त्या व्यतिरिक्त ह्या सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्या प्रकारची एस्टॅब्लिशमेंट चालू झाली. 1,300 प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि मेडिकल इलनेसेस यात कव्हर करण्यात आले आणि जवळजवळ मॅक्सिमम स्टेटने याचं स्वागत करून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शेअर्स त्यात लेट डाऊन करण्यात आले. मॅक्सिमम स्टेट्समध्ये 60% शेअर हा सेंट्रल गव्हर्नमेंट आणि 40% शेअर स्टेट गव्हर्नमेंट उचलत आहेत. काही जे सेगमेंट्स आहेत तिथे 100% शेअर सेंट्रल गव्हर्नमेंट उचलत आहेत. काही जे ईस्टर्न स्टेट्स आहेत, मेघालय, मिझोराम यासारखे जे प्रदेश आहेत तिथे 90% सेंट्रल गव्हर्नमेंट आणि 10% स्टेट गव्हर्नमेंट उचलत आहेत. तर एवढे मोठे फंड्स त्यांना डायरेक्ट अलोकेट करण्यात आले आहेत आणि त्यांची काम करण्याची जी प्रक्रिया त्यांनी डिवाईड करून दिली आणि ते लिबर्टीज त्यांनी स्टेट गव्हर्नमेंटला दिली. एक तर तुम्ही डायरेक्ट स्पेंड करू शकता हे पैसे डायरेक्टली टू द पेशंट्स, डायरेक्टली टू द हॉस्पिटल्स, और इन्शुरन्स एजन्सीला एक मीडिएटर म्हणून कॉल करून तुम्ही त्या प्रकारे अलॉट करण्याची लिबर्टीसुद्धा त्यांनी स्टेट गव्हर्नमेंटला दिली. या अनुषंगाने सगळ्या जवळजवळ 23 ते 24 स्टेट्सनी ही योजना आतापर्यंत चांगल्या प्रकारे राबवली आहे. उर्वरित स्टेट्समध्ये सुद्धा ही कल्पना मांडण्यात आली आणि ही योजना राबवत आहेत. जे प्रादेशिक राज्य आहेत, काही केंद्रशासित प्रदेश आहेत, तिथे 100% अनुदाने स्टेट गव्हर्नमेंट देत आहेत. त्यामुळे हॉस्पिटल ओनर्सला बेनिफिट होत आहेत, डॉक्टरांना प्रमोशन्स मिळत आहेत, सगळे दुर्मिळ आजार प्रायव्हेट सेक्टरमध्ये ट्रीट केले आहेत आणि सरकारी क्षेत्रामधला याचा बोजा कमी झालेला आहे. त्यामुळे हे जो तणाव येत होता, फायनान्शियल जो तणाव येत होता फॅमिलीजवर, गरीब कुटुंबावर, तो दूर झाल्यामुळे ही एक अतिशय फ्लॅगशिप योजना, अतिशय उपयुक्त योजना ह्या सरकारची मला असं वाटतं फार मोठी योजना अचिव्हमेंट आहे. आणि माझं प्रायमरी कर्तव्य आहे की या योजनेच्या अंतर्गत की जास्तीत जास्त हॉस्पिटलच्या माध्यमातून, प्रायव्हेट हॉस्पिटलच्या माध्यमातून, कारण वस्तुस्थिती अशी आहे की भारतामध्ये 70 ते 80% हेल्थ सर्व्हिसेस ह्या प्रायव्हेट सेक्टरमधून दिल्या जातात, फक्त 20 ते 30% सर्व्हिसेस ह्या गव्हर्नमेंट सेगमेंटमधून दिल्या जातात. त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत मॅक्सिमम प्रायव्हेट हॉस्पिटलला इन्व्हॉल्व करून आमच्या परिसरामध्ये त्यांना कन्व्हिन्स करून त्यांना यांचे फायदे समजावून
या योजनेच्या अंतर्गत त्यांना एम्पॅनलमेंट करणे, त्यांना कन्व्हिन्स करणे आणि या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि समाजामध्ये जनजागृती निर्माण करणे की प्राईम मिनिस्टर जन आरोग्य योजना जी आहे ती योजना कशी लाभार्थी आहेत, कशी तुम्हाला याचे लाभ घेता येईल, तुम्हाला याचे रिक्वायरमेंट्स काय आणि कॅशलेस आहे. महत्त्वाची म्हणजे या योजनेच्या अंतर्गत 3 दिवस आधीचे इन्व्हेस्टिगेशनपासून तर 15 दिवसांपर्यंतचा जो खर्च आहे डिस्चार्ज झाल्यापासून सगळ्याचा सगळा, खाण्यापिण्यापासून, ट्रान्सपोर्ट असो, मेडिसिन असो, सर्जरी असो, हॉस्पिटल स्टे असो, डॉक्टर फीज असो आणि इन्व्हेस्टिगेशन, हे सगळेचे सगळे इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. छोट्या मोठ्या त्रुटी आहेत त्यासुद्धा काही प्रमाणात दूर होतील. पण शस्त्रक्रियांची कॉस्ट कमी झालेली आहे. सगळ्या छोट्या पेरिफेरल सेंटरला शस्त्रक्रिया व्हायला लागल्या आहेत. छोट्या सेंटरवरून म्हणजे तालुका प्लेसवरून फक्त डिस्ट्रिक्ट प्लेसेसपर्यंत किंवा तालुका प्लेसेसमध्ये सुद्धा सर्व्हिसेस अवेलेबल झाल्या आहेत. आता तुम्हाला मुंबईकडे पळायची महाराष्ट्रासाठी आवश्यकता राहिली नाहीत, पुन्हा मुंबईकडे जाण्याची आवश्यकता राहिली नाहीत. डायलिसिससारख्या, किडनी ट्रान्सप्लांटेशन सारख्या शस्त्रक्रिया आता या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध झाल्या असल्या कारणामुळे मला असं वाटतं हेल्थच्या दृष्टिकोनातून अतिशय मोठं प्रभावी पाऊल माननीय मोदी साहेबांनी, नरेंद्र मोदी साहेबांनी उचललं आणि त्याचा फायदा लोकांना होत आहेत. ही योजना अतिशय मला असं वाटतं उपयोगी योजना आहे. त्याचा प्रसार करणे, प्रचार करणे आणि लोकांना त्याचा फायदा करून देण्याची प्राथमिक जबाबदारी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून राहील. आणि याच अनुषंगाने संघटनात्मकदृष्ट्या लोकांची बांधणी करणे, डॉक्टर मंडळींची बांधणी करणे, त्यांना कन्व्हिन्स करणे आणि कार्यकर्त्यांना सुद्धा समजावून सांगणे की जेव्हा तुम्ही समाजामध्ये काम करता तर या योजनेचा लोकांना कसा काय फायदा करून घेता येईल, कसा फायदा करून देता येईल, ही त्यांची जेव्हा आपण कन्सेप्ट क्लिअर करू तर मला असं वाटतं ही योजना अतिशय प्रभावीपणे राबता येईल. सोबतच एक एपिडेमिक ॲक्ट मोदी साहेबांनी जो आता पॅन्डेमिक झालं, कोरोना पॅन्डेमिकमुळे जो पास केला आणि जे नवीन स्कीम ज्या डॉक्टरांसाठी राबवल्या आहेत त्याच्या अंतर्गत डॉक्टरांची जे प्रोटेक्शन्स किंवा मेडिकेअर वर्कर्सला जे प्रोटेक्शन त्यांनी हॉस्पिटलची प्रॉपर्टी जी नासधूस होत होती, त्यांच्यावर हल्ले होत होते, त्याच्यात जे अमेंडमेंट्स केले ते सुद्धा अतिशय प्रभावी आहेत आणि त्याचासुद्धा डॉक्टरांसाठी आणि या मेडिकेअर लोकांसाठी फार जास्त प्रमाणात उपयोग होणार आहे. आणि हे त्यांना समजावून सांगणं आणि समाजाला सुद्धा समजावून सांगणं की कोणत्याही हॉस्पिटलवर जर तुम्ही असे जर आक्रमण कराल, डॉक्टरांना मारहाण कराल, त्याचे तुम्हाला फार जास्त परिणाम भोगावे लागतील. 6 महिने ते 3 वर्षापर्यंत तुम्हाला कारावास, इव्हन 7 वर्षापर्यंत तुम्हाला कारावास होऊ शकतो. 50,000 ते 3 लाखापर्यंतची सुद्धा तुम्हाला पेनॉल्टीज लागू शकतात. आणि इन केस तुम्ही जर हे भरण्याकरता, चार्जेस भरण्याकरता, पेनॉल्टीज भरण्याकरता किंवा पनिशमेंट पे करण्यात जर सक्षम नसाल तर रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या माध्यमातून तुमच्या मालमत्तेची लिलाव होऊन त्यातून रिकव्हरी केल्या जातील आणि त्याचं कॉम्पेन्सेशन, दुप्पट कॉम्पेन्सेशन या हॉस्पिटलला दिलं जाईल. समजा 1 रुपयाची वस्तूची जर नासधूस झाली तर त्याला 2 रुपयाचं कॉम्पेन्सेशन त्या हॉस्पिटलला दिलं जाईल. त्यामुळे हॉस्पिटल प्रॉपर्टीज प्रोटेक्ट करणं, डॉक्टरांची महत्त्व, पॅरामेडिकल वर्कर्सची आयुष्य प्रोटेक्ट करण्याची सुद्धा जबाबदारी या सरकारने घेतली असल्या कारणामुळे डॉक्टरांमध्ये आणि पॅरामेडिकल वर्करमध्ये सुद्धा एक समाधानाचं वातावरण आहे आणि ते सुद्धा त्यांचं अवेअरनेस डेव्हलप करणं आणि समाजाला सुद्धा सांगणे की अशा प्रकारची गोष्टी करू नका, ही मला वाटतं ही सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी या पदाच्या माध्यमातून मला पार पाडावी लागणार आहे. हे सगळे बिल पास होत असताना अनेक वेळा ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे वेगळ्या कार्यशाळा, वेगळे प्रबोधन करून, वेगळ्या बैठका घेऊन मला वाटतं कार्यकर्ता आणि समाजापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आहेतच. हे बेसिकली ॲक्ट आणि सगळ्यात मोठी फ्लॅगशिप जी होती ही महत्त्वाची होती. अजून एक अतिशय महत्त्वाची जी मदत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून जी आलेली आहे ती म्हणजे MSME, म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मेगा किंवा मायक्रो स्मॉल अँड मीडियम क्लास इंडस्ट्रीजसाठी जी मदतसाठी जे अलोकेशन झालेलं आहे, करोडो रुपयाचं, 1 लाख करोडच्या वर जास्त अलोकेशन झालेलं आहे आणि त्याचं जवळ 80% लोन आतापर्यंत डिस्बर्समेंटसुद्धा झालेलं आहेत. त्यामुळे डॉक्टरांना कोणत्याही प्रकारची कागदाची पूर्तता न करता कोणत्याही प्रकारची कोलॅटरल सिक्युरिटी नाही, हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही बँकेत जेव्हा जाता तेव्हा कोलॅटरल सिक्युरिटी द्यावं लागतं की ही सिक्युरिटी आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला ते बँक लोन देतं. आता अशा कोणत्याही प्रकारची कोलॅटरल सिक्युरिटीज न देता तुम्हाला आपलं हॉस्पिटल उभं करता येईल आहे, हॉस्पिटलचे इक्विपमेंट विकत घेता येईल आहे, तुम्हाला दुकानात टाकता येईल आहे, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज तुम्हाला एस्टॅब्लिश करता येईल आहे, कोणत्याही प्रकारचा बिझनेस तुम्हाला एस्टॅब्लिश करता येईल, लॅब बांधता येईल आहे, लॅब चालू करता येईल आहे. तर अशा प्रकारचा रोजगार या लोकांपर्यंत निश्चितपणे रोजगाराची निर्मितीसुद्धा या योजनेच्या अंतर्गत होणार आहे. पण बहुसंख्य लोकांना MSMEची अजून पूर्णतः माहिती पोचली नसल्या कारणामुळे याच्यावर एक विशिष्ट प्रकारचं प्रबोधन, विशिष्ट प्रकारचा मेसेज माध्यमाच्या दृष्टिकोनातून मला पोचवण्याची जबाबदारी आहे असं मला असं वाटतं. एकंदरीत कोरोनाच्या पॅन्डेमिकमध्ये जेव्हा मी थोडा बघत होतो आणि समाजात काम करत होतो, मी सुद्धा जवळजवळ 5,000 ते 6,000 लोकांना मास्क वाटले, 20 ते 25 ठिकाणी वेगळ्या वर्कशॉप घेतलेत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केलेत
माझे काही यूट्यूबवर व्हिडिओसुद्धा लोड झाले आहेत. शाळांमध्ये जाऊन कॉलेजेसमध्ये जाऊन मी प्रबोधन केलं की कोरोना कसं प्रिव्हेंट करता येईल, कसं मार करता येईल आणि कोरोनाची वस्तुस्थिती काय. तेव्हा मला काही व्हॉट्सॲप मेसेजेस जेव्हा मिळत होते किंवा व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतून जे मेसेजेस येत होते त्यात असं होतं की राजकीय पक्षाचे काही लोक धुडगूस घालत आहेत, त्यांना कोरोनाबद्दल काही वेगळे गैरसमज आहेत आणि एकमेकावर आरोप प्रत्यारोप चालू होत आहेत. त्यातून काही कल्पना निर्माण झाल्या होत्या की प्रत्येक पक्षाने आपले हॉस्पिटल का काढू नये. मग तुमच्या कार्यकर्त्यांना जर जोपायचं असेल, तुम्हाला समाजाला जोपायचं असेल आणि चांगला समाज उपयोगी जर कार्यक्रम राबवायचा असेल तर प्रत्येक पक्षाने आपला कार्यक्रम राबवता येईल, हे कार्यक्रम राबवता येईल. तेव्हा असं माझ्या मनात चुकलं की अशा प्रकारची योजना आपल्याला पक्ष कार्यालयातून सुद्धा करता येईल. समजा वीकेंडला जरी मी एक स्पेशलिस्टला घेऊन जर त्या कार्यालयात बसलो, पक्षाच्या कार्यालयात बसलो आणि विनामूल्य सर्व्हिसेस देणं चालू झालं, जरी आपण तिथे ॲडमिशन करू शकत नसलो पण कधी कधी एक चांगल्या प्रकारचा सल्लासुद्धा तेवढाच महत्त्वाचा ठरतो की एखाद्या व्यक्तीची शस्त्रक्रिया कुठे केली जाऊ शकते, कुठे कमी पैशात केली जाऊ शकते, ती तुम्हाला आयुष्यमान भारतमध्ये किंवा प्रधानमंत्री जे PMJY योजनेच्या अंतर्गत करता येईल का किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत करता येईल का आणि त्यासाठी इम्पॅनल झालेले हॉस्पिटल कोणते आहेत, तिथे लागणाऱ्या त्रुटी कोणत्या आहेत, कोणते कागदपत्र लागणार आहे, याचं सुद्धा जर प्रबोधन करू शकलो कार्यालयात बसून तरी मला असं वाटतं चांगल्या प्रकारची OPD तिथे आपल्याला राबवता येईल. जरुरी नाही की त्या OPDच्या माध्यमातून मला औषधं वाटावं लागतील, मला जरुरी नाही की त्यांचे ब्लड प्रेशर चेक करावं लागेल, पण कागद पेपर्स घेऊन जर बसलो आणि चांगल्या प्रकारचे नुसतं मार्गदर्शन जरी मी राबवलं तर मला असं वाटतं असंख्य लोकांना चांगली मदत मी या पदाच्या माध्यमातून करू शकेल. आणि रोज जरी करायचं नसतं तरी आठवड्याच्या अंती किंवा आठवड्यातून एक दिवस जरी बसायला लागलो चांगली सर्व्हिसेस आपल्याला त्यांना या माध्यमातून देता येईल. ते विशिष्ट जबाबदाऱ्या आहेत. बेसिकली मागील अनेक वर्षापासून डॉक्टर आणि समाजामध्ये जी तिढा निर्माण झाली होती, एके काळामध्ये पेटीवाला डॉक्टर म्हणजे सन्मानाने लोक बघत असत, त्याला घरून नेल्या जातं तर सन्मानाने, घरी पेशंट दाखवल्या जातं आणि तोच डॉक्टर डिलिव्हरी पण करायचा, सर्जरी पण करायचा, पट्टीबंधन पण करायचा, निमोनिया पण ट्रीट करायचा, गॅस्ट्रो पण ट्रीट करायचा. जसे जसे दिवस बदलत गेले, स्पेशालिटीचे दिवस आले, कॉर्पोरेट हॉस्पिटल उभे व्हायला लागलेत, तसे लोकांची डॉक्टरांच्या प्रतीची श्रद्धा कमी होत गेली. तर मला असं वाटतं परत एकदा अशी कल्पना मांडायला पाहिजे की सगळ्या सर्जरीज, आरोग्याच्या कल्पना, आरोग्यदायी योजना ह्या एका हॉस्पिटल, एका छताखाली जर राबवता आल्यात, कमीत कमी मॅनपॉवर वापरून जर राबवता आल्यात आणि अशी मोठे मोठे कॉर्पोरेट सेंटर जर आपल्याला उभे करता आले तर त्यासाठी आपल्या सगळ्या डॉक्टरांना घेऊन बसून काय करता येईल. अमरावतीसाठी सुद्धा एक मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलची आवश्यकता आहे. त्यात लोकांचा कसा सहभाग घेता येईल आणि डॉक्टरांचा कसा सहभाग घेता येईल याच्याबद्दल सुद्धा जरा चर्चा विनिमय करून आपल्याला त्या योजना राबवता येईल का या जबाबदारीतून मी त्याचा सुद्धा एक विचार करतोय आणि निश्चितचपणे पक्षातून मार्गदर्शन घेऊन अशा काही योजनांचा आपल्याला निश्चितच विचार करता येईल. सर, गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती शहरामध्ये मेडिकल कॉलेजची मागणी होते आहे. नागरिकांना देखील त्याची कदाचित वाट म्हणा अपेक्षा आहे, परंतु मेडिकल कॉलेज होण्यामागं कुठल्या कुठल्या तांत्रिक बाबी असतात, ते खरोखर झाल्यानंतर शहरातल्या नागरिकांना, जिल्ह्यातल्या नागरिकांना त्याचा कितपत फायदा होईल आणि ते उभारण्यात नेमक्या काय काय अडचणी आहेत आणि एवढ्या वर्षापासून ते का झालं नाही, यामागे नेमकी कारणे कोणती, ते तुम्ही थोडक्यात तुमच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या अनुभवावरून सांगितलं पाहिजे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. बेसिकली कल्पना एकदम बरोबर आहे तुमची, पण त्याच्या आधी थोडीशी मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो की जागतिक आरोग्य संघटनेने ज्या डिमांड्स ठेवलेल्या आहेत, रिक्वायरमेंट्स ठेवलेल्या आहेत की किती लोकसंख्येच्या मागे किती डॉक्टर्स असायला पाहिजे, प्रायमरी हेल्थ केअर असायला पाहिजे आणि कोणते स्पेशालिस्ट डॉक्टर असायला पाहिजे, रुरल हेल्थ हॉस्पिटल असायला पाहिजे, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असायला पाहिजे, हे अजूनही आपण पूर्ण करू शकलेलो नाही आहे. त्यामुळे अजूनही जर तुम्ही पेरिफेरीमध्ये बघाल तर डॉक्टरांची प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत, कमी आहे. या सरकारने एक आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत किंवा आयुष योजनेच्या अंतर्गत BMS डॉक्टर, होमिओपॅथिक डॉक्टर या लोकांना सुद्धा त्या मंत्रालयाच्या अंडर घेऊन या लोकांना ट्रेनिंग देऊन सुद्धा त्यांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची जी मुभा दिली ती सुद्धा एक अतिशय जमेची बाब आहे. ते जरी आयुर्वेदिक कोर्सेस पास करू शकले असले तरी जर एखादं विशिष्ट ट्रेनिंग करून जर त्यांना जर ती सर्व्हिसेस देता आली तर ती सर्व्हिसेस ते देऊ शकतात, हे कालांतराने सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे या लोकांचं वर्षभराचं 2 वर्षाचं एक ट्रेनिंग घ्यायचं आणि त्यांनी ॲलोपॅथिक प्रॅक्टिससाठी तुम्हाला पेरिफेरीमध्ये पाठवता येईल, जेणेकरून दुर्मिळ भागामध्ये जे डॉक्टर मिळत नाही आहेत त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जर यांना लोकांना अपॉइंट करता आलं ते करता येऊ शकतं. हे आपण शिकलेलो आहे आणि आपण वेळेनुसार आपल्याला समजलं आहे. तर ही सुद्धा एक मोठी योजना आयुष योजनेच्या अंतर्गत जे येत आहेत, आयुष मंत्रालयाच्या अंडर येत आहेत, जे ह्या सरकारने चालू केलं, आमच्या सरकारने चालू केलं, भारतीय जनता पक्षाच्या
कालखंडामध्ये चालू झालेलं आहे, त्याचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. राहिला मेडिकल कॉलेज अमरावतीचा प्रश्न. अमरावती मेडिकल कॉलेजची जी मागणी आहे मागील 25 वर्षापासून, मी जेव्हा मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतली होती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला, तेव्हापासून अमरावतीच्या मेडिकल कॉलेजची मागणी येत होती. पण इथे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज देण्यात आलं शिवाजी संस्थेला, आणि त्यानंतर ही मागणी थोडीशी मागे पडली. त्यानंतर अकोला जे अमरावतीपेक्षा छोटं आहे तिथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मान्य करण्यात आलं. यवतमाळला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज देण्यात आलं. अमरावती मात्र त्या दृष्टीने मागे राहिलं. अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि अमरावतीला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळू शकले नाही. पण खरं पाहिलं लोकसंख्येच्या दृष्टीने आणि आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या जर बघितलं तर अमरावती अतिशय प्रगल्भ असल्याकारणामुळे एका गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची इथली जी मागणी आहे ती वास्तव आहे. आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणते की लोक एकदम घाबरून जातात की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणजे 100-150 एकर प्लॉट पाहिजेत, तिथे एवढे मोठे करोडो रुपयाचं बिल्डिंग बांधलेल्या पाहिजेत, मोठे सर्जरीज ऑफिसेस पाहिजे. सध्या जी पाश्चिमात्य ट्रेंड जर बघत असाल तुम्ही तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची कल्पना टोटली चेंज झालेली आहे. तिथे एका मॉलमध्ये सुद्धा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज उघडता येऊ शकतं ही कल्पना त्यांनी सिद्ध केलेली आहे. छोटेसे 50 विद्यार्थी बसू शकतील आणि तिथे एक शिक्षक शिकवू शकेल आणि आजूबाजूच्या परिसरात असणारे प्रायव्हेट हॉस्पिटल शिक्षणासाठी वापरात घेण्यात येऊ शकतात. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलसुद्धा वापरण्यात येऊ शकतं, जसं पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजवाल्यांनी इरून हॉस्पिटल वापरलं होतं. त्यामुळे तुम्हाला 100 एकराची जागाच असायला पाहिजे आणि तिथे पहिले हॉस्पिटलची भव्य वास्तू असायला पाहिजे हे काही जरुरी राहिलेले नाही आहेत. तुम्हाला 100 विद्यार्थी घेऊन एखाद्या छोट्याशा ठिकाणी एखाद्या शाळेमध्ये सुद्धा मेडिकल कॉलेजची सुरुवात करता येते. त्यामुळे जागा मिळत नाही, फंड्स नाहीत, एवढं मोठं मॅनपॉवर नाही, हे आता मला असं वाटतं थोडंसं दूर ठेवलं पाहिजे. सगळ्यात पहिले आपण पावलं उचलून त्या मेडिकल कॉलेजची शुभारंभ करायला पाहिजे. जी काय जागा मिळेल, जी काय वास्तू सरकारी वास्तू मिळेल त्या वास्तूमध्ये आपल्याला मेडिकल कॉलेज चालू करता येईल. त्यासाठी जरुरी नाही की तुम्हाला सुरुवातीलाच प्रथम वर्ष, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, फायनल इयरचा संपूर्ण स्टाफ डे 1ला रिक्रूट करावा लागेल याची आवश्यकता नाही आहे. सुरुवातीचे 3 वर्षे नॉन क्लिनिकल असल्याकारणामुळे तुम्हाला पेशंटची आवश्यकता नसतं. थेरॉटिकल आस्पेक्ट डिस्कस होतात, मोठ्या लॅब्स लागत नाही, त्यामुळे छोट्या जागेतसुद्धा हे करता येईल. फक्त ते करून आणण्याची ताकद असायला पाहिजे. भारतीय जनता पक्षाने हे पाऊल उचललं होतं. माननीय मुख्यमंत्र्यांनी, माजी मुख्यमंत्र्यांनी अमरावतीला मेडिकल कॉलेज सँक्शन पण केलं होतं, पण काही कारणास्तव परत सत्तेत न येऊ शकल्या कारणामुळे ती कल्पना पूर्णत्वास गेली नाही. पण जागेचं सुद्धा फायनलायझेशन बडनेराच्या भागात किंवा मार्डी या भागामध्ये केलेलं होतं. पण मला परत त्यांना हे सजेस्ट करावं असं वाटतं की हे सुद्धा रिव्ह्यू केलं जाऊ शकतं आणि छोट्या जागेमध्ये सुद्धा आपल्याला ते मेडिकल कॉलेज सुरू करता येईल आणि ही अतिशय महत्त्वाची आवश्यकता आहे. सोबतच जितके मेडिकल BMS कॉलेजेस आहेत, होमिओपॅथिक कॉलेजेस आहेत, त्यांच्या कोर्सेसमध्ये थोडेफार चेंजेस करून त्यांनासुद्धा ॲलोपॅथीचं ट्रेनिंग देऊन त्यांचीसुद्धा आपल्याला उपयोग डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये, ग्रामीण रुग्णालयामध्ये घेता येईल आणि त्यांच्यावर अशी बंधनं लादून त्यांना विशिष्ट प्रकारची, चांगल्या प्रकारची सॅलरीज डेव्हलप घेऊन आणि चांगल्या प्रकारचे इक्विपमेंट्स अँड फॅसिलिटीज अवेलेबल करून दुर्मिळ भागामध्ये त्यांचा आपल्याला समाजासाठी उपयोग करून घेता येईल असं वाटतं. पण त्यात थोडंसं गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे. तर मेडिकल कॉलेजची कल्पना जरी वास्तव आहे, वाजवी आहे, ती पूर्णत्वास नेण्यासाठी फार कष्ट घेण्याची आवश्यकता नाही. फक्त एक इच्छाशक्ती, प्रबळ इच्छाशक्ती असायला पाहिजे. या सरकारला मी निवेदन करू इच्छितो तुमच्या माध्यमातून की जे काय मेडिकल कॉलेज सँक्शन करण्यात आलं होतं त्यासाठी परत काहीतरी प्रोॲक्टिव्ह पॉलिसी वापरावी. इथल्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा थोडंसं पॉझिटिव्हली बघून हे मेडिकल कॉलेज सुरू करायला काही हरकत नाही. त्यासाठी मोठा परिसर पाहिजे ही कल्पना डोक्यातून त्यांनी काढून टाकायला पाहिजे. सोबतच नुसतं मेडिकल कॉलेजेस बांधून चालत नसतात. एखादं हॉस्पिटल म्हटलं की त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर जसे लागतात, सोबतच तुम्हाला परिचारिका लागतात, एक्सरे टेक्निशियन्स लागतात, लॅब टेक्निशियन्स लागतात, वॉर्ड बॉय लागतात. तर मोठ्या प्रमाणात तुम्हाला तिथे रोजगाराचं नियोजन करावं लागतं. पण हा सुद्धा टेक्निकल स्टाफ आहेत. तर स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ज्या स्मॉल स्किल आहेत त्या डेव्हलप करण्याकरता युनिव्हर्सिटीने सुद्धा अशा प्रकारचे कोर्सेस चालू करायला पाहिजे. मी 1 वर्षापूर्वी चांदेकर साहेबांना भेटलो होतो. त्यांना म्हटलं होतं की आपण डायलिसिस टेक्निशियनचा कोर्स इथे चालू करू. सगळे डॉक्युमेंट्स त्यांना दिलेत. मला बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये त्यांनी मला असं वाटतं विषय डिस्कशनसाठी सुद्धा घेतला होता, पण नंतर काय झालं मला फॉलोअप मिळाला नाही. पण आज अमरावतीमध्ये जवळजवळ 2,000 ते 2,500 डायलिसिस दर महिन्याला होतात. त्याहीपेक्षा जास्त 3,000 डायलिसिस होतात. म्हणजे जवळजवळ 500 रुग्ण डायलिसिसवर आहेत आणि वेगळ्या ठिकाणी आहेत. या सगळ्यांना लागणाऱ्या जवळजवळ 50 डायलिसिस मशीन्स आहेत आणि त्या 50 डायलिसिस मशीन रन करण्याकरता तुम्हाला जवळजवळ 20 ते 25 टेक्निशियनची आवश्यकता आहे, 20 ते 25 नर्सेसची आवश्यकता आहे, जवळजवळ 20 ते 25 वॉर्ड बॉयची आवश्यकता आहे आणि सुद्धा ट्रेन लागतात तुम्हाला.
त्या लोकांना ट्रेनिंग देण्याकरता कोणत्याही प्रकारची सुविधा अमरावतीमध्ये नसल्या कारणामुळे गव्हर्नमेंटने सुद्धा जेव्हा मेडिकल कॉलेज चालू करतो म्हणतात तेव्हाच असे पॅरामेडिकल ट्रेनिंग कोर्सेससुद्धा चांगल्या प्रकारे राबवले पाहिजे. नुसते की प्रायव्हेट लोकांना नुसते त्या अलॉट करणे आणि तिथून फक्त डिग्र्या वाटणे हा कार्यक्रम बंद करून त्यांच्यावर सरकारचं नियोजन असलं पाहिजे. आणि किंवा सरकारने स्वतः सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये किंवा डफरीन हॉस्पिटलला किंवा इथे पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजमध्ये अशा कोर्सेसची सुरुवात करून एका मेडिकल कॉलेजच्या प्रपोर्शनमध्ये पॅरामेडिकल वर्करसुद्धा निर्माण करायला पाहिजे. तीसुद्धा अतिशय ज्वलंत समस्या आहे असं मला वाटतं, कारण हा स्टाफ आज मिळत नाही आहे आणि त्यामुळे हॉस्पिटल चालवताना अतिशय त्रास होतो आहे. तर या अनुषंगाने काय माझ्याकडून जे मार्गदर्शन करणे शक्य होईल ते मार्गदर्शन आम्ही देऊ शकतो, फीडबॅक देऊ शकू. आमचे हॉस्पिटलसुद्धा आता 50 बेडचं हॉस्पिटल आहे, यालासुद्धा ॲफिलिएट जर कोणी गव्हर्नमेंटने करून दिलं तर आम्हीसुद्धा अशा प्रकारचे टेक्निकल कोर्सेस आमच्या हॉस्पिटलला चालू करू शकतो. पण मेडिकल कॉलेजची आवश्यकता रास्त आहे आणि ते अमरावतीला मिळायला पाहिजे असं मला वाटतं. ते सुरू करणं फार मोठी काही समस्या नाही. सर, एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. आरोग्याच्या बाबतीत अमरावती जिल्हा किंवा विदर्भाच्या काय आहे असं? पश्चिम विदर्भ म्हटलं की पहिले किंवा विदर्भ म्हटलं की फक्त नागपूर म्हणून ओळखल्या जायचं आणि ही वस्तुस्थिती अनेक वर्ष वस्तुस्थिती. मुंबईनंतर पुणे किंवा नागपूर आणि औरंगाबाद हे 4च मोठी मान्यवर शहरं होती. त्यात नागपूरमध्ये ज्या डेव्हलपमेंट झाल्या अतिशय उल्लेखनीय आहे. पण सोबतच नागपूरच्या जेव्हा डेव्हलपमेंट झालेत अमरावतीच्या सुद्धा काही डेव्हलपमेंट झाल्या त्या मी तुम्हाला आवर्जून मांडू इच्छितो. एकेकाळामध्ये छोटीशी शस्त्रक्रिया असो, हार्टची शस्त्रक्रिया असो, बायपास सर्जरी असो, एन्जिओप्लास्टीज असो, किडनी ट्रान्सप्लांटेशन असो, डायलिसिस होतं, मुंबईला धाव घ्यावं लागत होती. पण कालांतराने परिस्थिती बदलत गेली, डेव्हलपमेंट्स होत गेले आणि त्याला आपण डिसेंट्रलायझेशन जे म्हणतो की मुंबईपासून लोक आता स्थानांतरित होऊन नागपूरला आले आणि त्या नागपूरहून अमरावतीला आले. ते किडनी ट्रान्सप्लांटेशन पहिलं जे झालं तर नागपूरला ते जवळजवळ 30 वर्षापूर्वी पहिलं किडनी ट्रान्सप्लांटेशन करण्यात आलं होतं मीर मेमोरियल हॉस्पिटलला. नंतर तिथे आता जवळजवळ 300 ते 400 किडनी ट्रान्सप्लांटेशन नागपूरला कंप्लीट झालेले आहे आणि हजारोच्या संख्येने मुंबईला ट्रान्सप्लांटेशन झाले आहे. पण हे सांगत असताना मला अतिशय अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये 11 सुपर स्पेशालिटीज ज्याला रेफरल हॉस्पिटल म्हणतात, संदर्भ हॉस्पिटल ज्याला म्हणजे असे म्हणतात, हे महाराष्ट्र सरकार राबवत आहे जिथे सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस दिल्या जातात. त्यात अमरावती हे एक असं सेंटर आहे जिथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि त्या अंतर्गत किडनी, प्लास्टिक सर्जरी आणि पिडॅट्रिक सर्जरी हे 3 स्पेशालिटी इथे राबवल्या जातात. मला अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं की इथे महाराष्ट्रातलं हे एकमेव रेफरल हॉस्पिटल आहे, संदर्भ हॉस्पिटल आहे, विच इज रन अंडर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस. तिथे किडनी ट्रान्सप्लांटेशनची शस्त्रक्रिया सक्सेसफुली होते. म्हणजे इतरत्र भागांमध्ये जर किडनी ट्रान्सप्लांटेशन जे बघाल तर ते फक्त मेडिकल कॉलेजेसला किंवा मोठे मोठे कॉर्पोरेट हाऊसेस आहेत, लीलावती हॉस्पिटल आहे, बॉम्बे हॉस्पिटल आहे, हिंदुजा हॉस्पिटल आहेत, अशा ठिकाणीच होतात. किंवा मग गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे कॉर्पोरेशनने चालवले हॉस्पिटल आहे, KM हॉस्पिटल आहे, सायन नायर हॉस्पिटल, जे हॉस्पिटल लावतात. उर्वरित ठिकाणी ट्रान्सप्लांटेशन मोस्टली होत नाही. अमरावती एक असं सेंटर आहे जिथे कोणत्याही प्रकारचं असं मोठं कॉर्पोरेट हाऊस नाही. आम्ही 2 वर्षापासून 3 वर्षापासून सातत्याने प्रयत्न करत होतो की अमरावतीला ट्रान्सप्लांटेशन व्हायला पाहिजे आणि इथल्या मेडिकल सुपरिटेंडेंटने आम्हाला संपूर्ण सहकार्य केलं आणि 2 वर्षापूर्वी आम्ही पहिलं किडनी ट्रान्सप्लांटेशन इथे सक्सेसफुली करून दाखवलं आणि तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात याचं कौतुक करण्यात आलं की एकमेव सेंटर्स आहेत, रेफरल हॉस्पिटल आहे, ज्याला आपण छोटा भाषेत म्हणायचं की डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, तिथे किडनी ट्रान्सप्लांटेशनची पूर्ण शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आणि या 2 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 11 ते 12 किडनी ट्रान्सप्लांटेशन सक्सेसफुली केले. अतिशय गरीब रुग्ण ज्यांच्याकडून 1 रुपयाची आकारणी करण्यात आलेली नाही ते सर्व महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत करण्यात आले आणि त्यांचे रिझल्टसुद्धा तेवढेच अतिशय सुंदर आहे जेवढे मुंबई पुण्याला आपल्याला रिझल्ट्स देता येईल तसे घेतले. पण जमेची बाजू आहे की हे ट्रान्सप्लांटेशन करत असताना आम्ही कोणत्याही प्रकारचा ॲडिशनल स्टाफ मागितला नाही. हे आम्ही आमच्या व्यक्तिगत जबाबदारीवर केलेले आहेत. ना इथे कोणी प्रोफेसर आहेत, ना इथे कोणी रीडर आहेत, ना कोणी असोसिएट प्रोफेसर आहेत, ना लेक्चरर आहे, ना रजिस्ट्रार आहे, ना हाऊसमन आहे. जो हेड ऑफ द युनिट आहे म्हणजे मी स्वतः, तोच मी वॉर्ड बॉय आहे, मीच रीडर आहे आणि मीच असिस्टंट आहे. म्हणजे एकदा ट्रान्सप्लांट करून पेशंट माझ्या कस्टडीत आला की त्या रुग्णाचं संपूर्ण नियोजन करण्याची जबाबदारी माझी. एक छोटासा ICU आम्ही तिथे निर्माण केला. तिथे कोणी इंटेन्सिव्हिस्ट नाहीत, कोणी ॲनेस्थेटिस्ट नाहीत. आम्हालाच तो ICU बघायचा असतो, आम्हालाच तिथे सगळं काम करायचं असतं. कोणत्याही दुर्मिळ फॅसिलिटीज नाहीत, बायोप्सीची फॅसिलिटी नाहीत तिथे, आम्हाला सोनोग्राफीची फॅसिलिटी नाही, पण एक्सरेची सुद्धा फॅसिलिटीज यासुद्धा नसताना सुद्धा आम्ही हिंमत करून 11 रुग्णांचं किडनी ट्रान्सप्लांटेशन सक्सेसफुली केलं आणि त्याच ताकदीचे रिझल्ट्स आम्ही दिलेत. त्याचा आम्हाला खरोखर अभिमानसुद्धा आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने आम्हाला त्याची परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो.
तुम्हाला अजून एक आवर्जून सांगतो की एकदा कॅडॅव्हर ट्रान्सप्लांटेशनचा जो प्रकार आहे, म्हणजे ब्रेन डेथ झाल्यानंतरचे अवयव काढले जातात. ते अवयव नंतर आम्हाला बाहेरच्या ठिकाणी पाठवावं लागत होते, पण ही कल्पना अमरावतीमध्ये रुजवली जात नव्हती. कॅडॅव्हर जे ट्रान्सप्लांट होते फक्त मेडिकल कॉलेजला किंवा मोठ्या ठिकाणीच होते. काही दिवसानंतर ते नागपूरला व्हायला लागलेत. पण अमरावतीला तुम्हाला आवर्जून सांगावं वाटतं की माझ्या हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं ऑर्गन डोनेशन झालं. सगळ्यात मोठं ऑर्गन डोनेशन सांगायचं तात्पर्य, त्या रुग्णांचे आम्ही किडनी काढलेत, त्या रुग्णांचे आम्ही हार्ट काढलं, लंग्स काढले, लिव्हर काढलेत, पॅनक्रियास काढलेत, स्किन काढली, 2 आईज काढले. जवळजवळ 9 ऑर्गन्स त्या एकाच पेशंटमधून आम्हाला मिळालेत. आणि महाराष्ट्राच्या इतिहासातला हार्ट आणि लंग इन टोटो ट्रान्सप्लांटेशनचा हा पहिला डोनर होता, ज्यांनी मुंबईला आम्हाला ते विमानाने तिथे पाठवावं लागलं आणि त्या रुग्णामध्ये हार्ट आणि लंग दोन्ही एकाच रुग्णामध्ये ट्रान्सप्लांट करण्यात आलं. तशी मल्टिपल हिस्ट्रीच अमरावतीने लिहिलेली आहे. अमरावतीने आरोग्याच्या दृष्टीमध्ये ब्लड डोनेशनमध्ये 1 नंबरचं नाव आहे. ऑर्गन डोनेशनमध्ये, कॅटरॅक्ट आणि आय डोनेशनमध्ये अमरावतीचा अनेक वेळा सत्कार करण्यात आला आहे. तसंच कॅडॅव्हरमध्ये सुद्धा अमरावतीचा असाच अनेक ठिकाणून सत्कार होतो आहे. आणि सगळ्यात मोठे ऑर्गन डोनेशन, ज्याला ऑर्गन रिट्रायल असं म्हणतो, ते आमच्या हॉस्पिटलमध्ये झालं, माझ्या हॉस्पिटलमध्ये झालं. आता आमचा दुसरी स्टेप राहणार की आता इथे कॅडॅव्हर दिल्यानंतर इथेच ट्रान्सप्लांटेशन करता आलं पाहिजे. त्या प्रकारचे आम्ही नियोजन आता करतो आहे. पण कोरोनाच्या पॅन्डेमिकमुळे 6-7 महिने आम्ही थोडंसं मागे पडलो आहेत. आमची मोठी लिस्ट तयार झाली आहे. अनेक रुग्ण आता वाट बघत आहेत. त्या रुग्णांचं नियोजन करून त्यांचंसुद्धा ट्रान्सप्लांटेशन आम्हाला करायचं आहे. त्यामुळे कोणत्याही सेगमेंटमध्ये आम्ही मागे राहिलो नाहीत. तर अमरावतीमध्ये आता जवळजवळ सगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. पश्चिम विदर्भामध्ये जवळजवळ सगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. ज्या शस्त्रक्रिया एकेक काळात मोठ्या ठिकाणी होत होत्या, ज्या आपण म्हणतो स्टेट हेड्सला होत होत्या, हेडक्वार्टर्सला होत होत्या, त्या आता पेरिफेरीला व्हायला लागल्यात. नागपूरला सर्व शस्त्रक्रिया होतात. नागपूरला लिव्हर ट्रान्सप्लांटेशन मोठ्या प्रमाणात 8 ते 10 लिव्हर ट्रान्सप्लांटेशन मागील 2-3 वर्षात झाले. ती सुद्धा एक दुर्मिळ शस्त्रक्रिया आहे. तेव्हा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन आमच्या वैद्यकीय प्रक्रियेमधली अतिशय मोठी घटना असल्या कारणामुळे त्यातसुद्धा आम्ही आमची भरीव कामगिरी केलेली आहेत आणि आम्ही अमरावतीला हे सक्सेसफुल करून दाखवलं आहे. तर सगळ्या दुर्मिळ सर्जरी सुपर स्पेशालिटीला व्हायला लागल्यात. अमरावतीला जवळजवळ सगळे स्पेशालिस्ट आलेले आहेत. आता अमरावतीची सगळ्यात महत्त्वाची जी डेव्हलपमेंट जी अपेक्षित आहे ती म्हणजे एक मोठं कॉर्पोरेट हॉस्पिटल 100-200 बेडेडचं, 300 बेडेडचं असावं, जेणेकरून अमरावतीच्या रुग्णाला कुठेही जाण्याचं काम पडू नये आणि अल्पशा दरामध्ये, कमीत कमी खर्चामध्ये किंवा पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत विनामूल्य या शस्त्रक्रिया किंवा विनामूल्य यांचे इलाज करता येईल का, याचा प्रयत्न आता आमचा चालू आहे. ICCU केअर त्यांना चांगल्या प्रकारचे देण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि मला असं वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये हे सेंटर्स चांगले डेव्हलप होतील. लोकांची कमी नाही, फक्त थोडा टेक्निकल स्टाफ्स आम्हाला अरेंज करावं लागतील, काही थोडी नवीन इक्विपमेंट्स आम्हाला अमरावतीमध्ये आणावं लागतील. आणि एक मोठा भव्य वास्तू जर उभा करता आला तर त्या वास्तूच्या एका छताखाली या सगळ्या MRI, पेट स्कॅन, CT स्कॅन, एन्जिओग्राफी, कॅथ लॅब, ट्रान्सप्लांटेशन युनिट आणि सगळं काही, इव्हन म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनपासून तर ही नीप रिप्लेसमेंट, ह्या सगळ्या शस्त्रक्रिया आपल्याला करता येईल. आणि ते दिवस मला असं वाटतं फार दूर नाही. व्यक्तिगत जबाबदारी एवढीच की लोकांना जमा करणे, डॉक्टरांचं मनोबल वाढवणे, रुग्णांचं आणि समाजातल्या जे समाजसेवेमध्ये जे लोक इन्व्हॉल्ड आहेत त्या लोकांना एकत्रित करणे, फंड्सचं नियोजन करणे आणि राजकीय पक्षाचं पाठबळ घेऊन काहीतरी एखादं मोठं स्ट्रक्चर उभा करणे ही राहील. मला अजून परत आवर्जून म्हणणं असं की मेळघाटसारख्या दुर्गम भागामध्ये जी मंडळी तिथे आता काम करत आहेत, सातवसारखी आणि कोल्हे डॉक्टरांसारखी, त्यांनी कोरोनाचे अनेक पेशंट्स तिथे चांगले केले, चांगल्या प्रकारचे व्हेंटिलेटर्स तिथे लावलेले आहेत. तर मला असं वाटतं की इच्छाशक्ती जर तुमची प्रबळ असेल, ते धारणी असो की चिखलदरा असो, मेळघाट असो की अमरावती असो, तुम्हाला त्या परीने आपली जबाबदारी पार पाडता येईल. लोक विश्वास ठेवायला तयार आहेत. तुम्हाला 1 पाऊल उचलावं लागेल. 1 पाऊल जर तुम्ही उचललं तर निश्चितच लोक 10 पावलं उचलतील. आणि अशा प्रकारचं जे आजपर्यंत डॉक्टर आणि रुग्णांमध्ये किंवा समाजामध्ये जी तिढा निर्माण झाली होती, थोडासा डॉक्टरांच्या प्रती नाराजी निर्माण झाली होती, ती नाराजी दूर जर मला या पदाच्या माध्यमातून जर करता आली तर माझं मी भाग्य समजेल आणि त्याप्रमाणे माझा प्रयत्न करत राहील. मला असं वाटतं सध्या कोरोनाची परिस्थिती असल्या कारणामुळे अनेक लोकांच्या मनात कोरोनाबद्दलची जी भीती होती आता दूर होत चाललेली आहेत. कोरोनाचा ग्राफसुद्धा खूप खाली आलेला आहे. सेकंड सर्ज येण्याचे बद्दल जे अनेक कल्पना लोक मांडतात, मला वाटत नाही की आपल्या विदर्भामध्ये किंवा भारतामध्ये असा सेकंड सर्ज येतील, कारण अनेक लोकांमध्ये आता चांगल्या प्रकारची हर्ड इम्युनिटी आली आहे. आपण फार सक्सेसफुली माननीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आपण कोरोनावर मात केली आहे. जगालासुद्धा आश्चर्य वाटण्यासारखी घटना. एवढा मोठी लोकसंख्या आहेत, एवढी मोठी हेल्थची आपल्यामध्ये त्रुटी असतानासुद्धा मोदी साहेबांनी अनेक व्हेंटिलेटर्स, अनेक सुविधा, अनेक टेस्टिंग किट आपल्यापर्यंत पोहोचवल्या, सगळे ड्रग्ज अवेलेबल करून गेले
आणि जगाच्या पाठीवर 40% वॅक्सिन प्रोव्हाइड करण्याची जी भारतावर आजपर्यंत जबाबदारी होती ती सुद्धा कोरोनाच्या मध्ये आता आपण पुन्हा इन्स्टिट्यूटची जबाबदारी पार पडत आहेत आणि काही कालावधीमध्येच सुद्धा वॅक्सिन उपलब्ध होतील आणि मृत्यूचा दरसुद्धा कमी झालेला आहे, डिस्चार्जचा दर वाढलेला आहे, चांगल्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्या आहेत. ही जमेची बाजू आहे आणि ह्या जमेचं मला असं वाटतं खरं तर जर आपल्याला हे द्यावं श्रेय द्यायचं असेल ते आपण आपल्या एक सशक्त माननीय पंतप्रधानांना द्यायला पाहिजे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर हर्षवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी घडल्यात आणि सक्षम नेतृत्वामुळेच या गोष्टी घडू शकल्या आहेत आणि त्यामुळेच आपल्याला हे चांगले रिझल्ट देता आलेत. मला असं वाटतं मी त्यातला एक छोटासा भाग असल्याकारणामुळे मी सुद्धा समाजामध्ये राहून कोरोनाच्या या कालावधीमध्ये अनेक उपक्रम राबवले. हा एपिडेमिक हा पॅन्डेमिक 100 वर्षांनी जवळजवळ रिपीट होत असतो. आम्हाला ते बघण्याचा संधी मिळाली, त्यातून शिकण्याची संधी मिळाली आणि निश्चितचपणे याचासुद्धा उर्वरित जीवनामध्ये आम्हाला फायदा होईल. समाजातल्या सगळ्या समाजसेवी बांधवांचं मी आभार व्यक्त करतो. पक्षाचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो, त्यांनी माझ्यावर ही मोठी जबाबदारी टाकली आहे आणि तुम्हा सगळ्या लोकांचे आभार व्यक्त करत माझ्या शब्दांना विराम देतो. असे अनेक कार्यशाळा आम्ही आता घेत राहू, अनेक मार्गदर्शन शिबिरं आम्ही घेत राहू आणि समाज उपयोगी हेल्थचे उपक्रम राबवत राहू जेणेकरून पक्षाची बांधणी करता येईल, पक्षाच्या प्रती प्रेम आणि श्रद्धा परत एकदा चांगल्या प्रमाणात आपल्याला वाढवता येईल आणि पक्ष बांधल्यानंतर आपल्याला देश निर्मिती राष्ट्र निर्मितीसाठी सुद्धा आपले हातभार लागतील. तुमचीसुद्धा यासाठी मदत लागेल एवढी अपेक्षा व्यक्त करून माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.